नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत सप्टेंबर महिन्यातील कापूस पीक व्यवस्थापनाबद्दल. या महिन्यात कापूस पीक फुलोऱ्याच्या टप्प्यात असतं आणि योग्य वेळी उपाय न केल्यास बोंडाची वाढ कमी होते आणि उत्पादन घटतं. म्हणून चला तर पाहूया सप्टेंबर महिन्यात शेतात कोणती कामं करायला हवीत. तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर काय असतं सप्टेंबर महिन्यात काय करायला पाहिजे आपण? या काळात पिकाला जास्तीत जास्त पोषणाची गरज असते. मुळांना अन्नद्रव्य देण्यासाठी ड्रीपमधून 19-19-19 किंवा 13-00-45 खताचा वापर करावा. पिकाला बोरॉन आणि झिंक याची फवारणी केल्यास फुलगळ कमी होते आणि बोंड व्यवस्थित धरतात. पोटॅश खत दिल्याने बोंड भरदार होतात आणि दर्जा सुधारतो. दुसरं काय करावं लागेल? तण नियंत्रण. सप्टेंबर महिन्यात जवळपास पाऊस थांबलेला असतो आणि तण खूप वेगाने वाढतं. तणामुळे काय होतं की झाडाला पोषण कमी मिळतं आणि शिवाय रोग किडही वाढतात. म्हणून यावेळेस हँड वेडिंग म्हणजे निंदणी करून शेत स्वच्छ ठेवावं. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे पाणी व्यवस्थापन. पाऊस कसा येतो पावसावर डिपेंड राहून किंवा पावसाच्या अनुसरून पिकाला ओलावा द्यावा. पाऊस थांबला पूर्णपणे तर 8-10 दिवसांच्या अंतराने म्हणजे ओलीत करावं, सिंचन करावं. पण लक्षात ठेवा, पाणी कमी दिलं तरी चालेल, पण जास्त दिलं तर पिकांना त्रास होतो. आता हे तर झालं पाणी व्यवस्थापन. आता आपण त्याच्यानंतर कुठलं काय असतं की कीड आणि रोग नियंत्रण. जनरली याच महिन्यात बोंडअळी, मावा आणि पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव जास्त होतो. म्हणून शेतात आठवड्यातून 2-3 वेळा फेरफटका मारून पिकाचं निरीक्षण करावं. कुठे काही दिसतं का कीड, रोग याचं आपण निरीक्षण करायला पाहिजे. आणि जैविक उपाय म्हणून ट्रायकोडर्मा वापरायचं किंवा ट्रायकोडर्माची फवारणी करायची किंवा NPV याची फवारणी करता येईल. आणि रासायनिक उपाय म्हणून इमामेक्टिन बेंझोएट, फ्लुबेंडामाइड यासारखी औषधं दिल्यास परिणामकारक नियंत्रण मिळतं. आता याच सुमारास बोंड धरायला सुरुवात झालेली असते आणि ते बोंड व्यवस्थित वाढायला पाहिजे. यासाठी पिकाच्या वाढीसाठी आणि बोंड धरायला 15 दिवसाच्या अंतराने सूक्ष्म द्रव्याची फवारणी करा. फवारणी करताना नेहमी स्टिकर किंवा स्प्रेडर वापरावा, म्हणजे औषधाचा परिणाम चांगला होतो. काही वेळा काय असतं की पराठी खूप उंच वाढते. आपल्याला वाटतं की किती मोठे झाड आहे, पण आपण काय करावं अशा वेळेस थोडी छाटणी करावी आणि झाडाला योग्य आकार द्यावा. किंवा खूप एकदम वाढलं तरी पण त्याला म्हणजे खूप अस्ताव्यस्त वाढली तरी त्याला बोंडाचा भार सहन होत नाही. अशा वेळेस त्याला आधार दिल्यास बोंड नीट धरतात आणि पिकाचा समतोल राखला जातो. तर ही सगळी कामे आपल्याला सप्टेंबर महिन्यात करायची आहे, जेणेकरून आपल्या कापूस उत्पादन वाढेल. तर मित्रांनो, सप्टेंबर महिना म्हणजे कापूस पिकाच्या उत्पादनाची पायाभरणी करण्याचा महिना आहे. योग्य वेळी पोषण, फवारणी, पाणी व्यवस्थापन आणि तण नियंत्रण केल्यास पुढे भरघोस उत्पादन मिळू शकतं. तर अशा प्रकारे सप्टेंबर महिन्याचं कापूस पीक नियोजन करा आणि चांगल्या उत्पादनासाठी सज्ज व्हा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ऑक्टोबर महिन्यातील कापूस पीक व्यवस्थापन. तोपर्यंत नमस्कार.